सगळं काही जडशक्तीने केलेलं आहे. इथे पंखे लावून घेतले आणि मग मेनला लावल्याबरोबर सगळे प्रकाशित झाले. तेव्हा जी मेनला लावणारी जी इलेक्ट्रिकची जी शक्ती आहे, तशी समजा चैतन्य शक्ती ही आपल्यामध्ये 3 महिन्याच्या किंवा 2 महिन्याच्या मुलात आईच्या पोटामध्ये प्रवेश करते, ते दाखवलेलं आहे. या डायग्राम मध्ये मी ती शक्ती दाखवली. मनुष्याचं डोकं हे जनावराच्या डोक्याच्या मानाने त्रिकोणाकार, हे सिद्ध आहे, म्हणजे हे सत्य आहे. तेव्हा लोलकासारखं, प्रिझम सारखं हे त्या शक्तीमुळे एका वेगळ्या तऱ्हेने आलोकित होत. प्राण्यांमध्ये असं होत नाही, पण माणसामध्ये किंवा ज्याला म्हणता येईल की मानवीय डोक्यामध्ये हे असे प्रकार घडतात. लोलकीय स्थितीत असल्यामुळे, म्हणजे प्रिझम सारखा असल्यामुळे, मधून शिखरामधून येणारे जे चैतन्याचे किरण आहेत ते सरळ खाली जातात आणि बाजूला असलेले हे जे त्रिकोणाकार लंबक लोलकासारखे जे 2 रेषा आहेत म्हणा, किंवा लोलकासारखा जो आकार आहे, त्याच्यामुळे दोन्हीकडनं येणाऱ्या ह्या चैतन्य रेखा ह्या अशा आपापसामध्ये क्रॉस करतात. त्याला इंग्लिशमध्ये रिफ्रॅक्शन म्हणतात आणि मला वाटतं विकेंद्रीकरण म्हणतात मराठी. सायन्सला मराठी समजायचं म्हणजे जरा जड जातं. तर त्याच्यामुळे त्या असे येऊन इथं असं क्रॉस करून आणि मग असे खाली येतात आणि वरून, म्हणजे ए बी सी अशा म्हणजे 3 दाखवलेल्या आहेत, पैकी बी मधोमध येते आणि ए अशी येते खाली आणि सी अशी. आता ज्या ठिकाणी क्रॉस करतात तिथे इंग्लिशमध्ये त्याला ऑप्टिक चार्जमा म्हणतात. म्हणजे आपल्या ब्रेन मध्ये, आपल्या मेंदूमध्ये मधोमध इथे आपल्या डोळ्याचे तंतू मिळतात, तिथे असाच क्रॉस बाहेर सुद्धा दिसत नाही. पण हे जे मी दाखवलेलं आहे ते संबंध आपल्या रज्जाचा जो भाग आहे मधला, त्याच्यामध्ये होत, बाहेर होत नाही. तेव्हा ते आपल्याला दिसत नाही, पण हे सूक्ष्मात असं घडतं. आता ह्याची जी शास्त्रोक्त व्याख्या आहे आणि त्यांनी कशा सिंपथॅटिक, पॅरासिम्पथॅटिक अशा संस्था उत्पन्न झालेल्या आहेत, त्याबद्दल एक लेख सुद्धा आलेला आहे. आणि तुम्ही आता इथे नुसतं एवढं लक्षात ठेवायचं की मधोमध जी आहे ती पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टमला प्रतिबिंबित करते आणि ज्या 2 बाजूला आहेत त्यापैकी राईट अँड लेफ्ट सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम असं शास्त्रोक्त म्हणतात. हे झालं सगळं शास्त्रोक्त. पण खरोखर हे असं होतं का आणि ह्यानी कारण काय, असं करण्याचं कारण काय, माणसामध्ये हे आणण्याचं कारण काय, हा प्रश्न समोर येतो. की जनावरांचं बरोबर आहे, त्यांच्यामध्ये काही असा प्रश्न नाही, त्यांच्यामध्ये विलिनीकरण होत नाही, त्यांनी विकेंद्रीकरण होत नाही, सगळे साथ बरोबर आहे. आणि माणसामध्ये असं का देवाने केलं? ही विशेष घटना काय घडून आणली? कारण माणसाला, परमेश्वराला अहंकार द्यायचा, थोडी माया घालायची, थोडस इल्युजन बनवायचं. आता आपण एक साधारण उदाहरण घेऊया. एखादी आई आपल्या मुलाला दूर दूर धावायला कसं शिकवते, ती कुठेतरी लपते आणि मुलाला म्हणते इकडे ये, इकडे. आणि मग तो मुलगा शोधात तिच्या पुढे जाऊ लागतो. किंवा चिमणीचं उदाहरण घेतलं तर बरं. चिमणीचं लहानसं पिल्लू असतं, त्याला काही उडता येत, तर चिमणी जाऊन कुठेतरी लपते आणि त्याला हाक मारत असते. तेव्हा तो शोधत शोधत बघत असतो आणि मग शेवटी हिंमत करून आपले दोन्ही पंख पसारून तो उडायला लागतो. ते पिल्लू जसं शिकतं तसंच माणसाला सुद्धा हे शिकवलं पाहिजे की ती आई कोण आहे, ती शक्ती कोण आहे, ती चेतना कोणती आहे, कोणत्या चेतनेवर तुम्ही जिवंत आहात. म्हणून हे सगळे कार्यक्रम त्या शक्तीने, एक माया म्हणतात त्याला, हरीची माया म्हणून आपण ऐकलं असेल, ती हरीची माया, हे तिने केलेलं सगळं नाटक की तुमच्यावरती एक असा पडदा घातलेला आहे की तुम्हाला असं वाटतं की आपण म्हणजे जे आहोत ते खरंच आहे, हे सगळा संसार म्हणजे सगळा खरा.
आणि ह्याच्या पलीकडे काही आहे असं वाटत आहे. पण आतून सारखं काहीतरी वाटतं की बाबा काहीतरी कमी आहे. पूर्ण काही झालं नाही. पैसे झाले, सत्ता आली, सगळं काही झालं. पण ते काहीतरी कमी आहे ते काय आहे? तेव्हा तेच जे ओळखायचं आहे ते ह्या भ्रमजालातनं बाहेर काढण्यासाठी ही सगळी व्यवस्था केलेली आहे. ती कशाला? की तुम्ही आपल्या बुद्धीनी, आपल्या मानवीय शक्तीनी त्या चैतन्याला जाणलं पाहिजे. एका कुत्र्याला सांगण्यात काय अर्थ आहे? म्हणून मनुष्यासारखी एक सुंदर वस्तू परमेश्वराने निर्मित केली आणि माणसापेक्षा सुंदर असं संसारात काहीही नाही. आता ही इतकी सुंदर फुलं आहेत तिथे, त्यांना एवढा सुगंध आहे, पण अशी हजारो फुलं जरी तुमच्या पायावर वाहिली तरी तुमच्यासारखं एक सुद्धा तयार होऊ शकणार नाही, हे मी सांगतो. पण त्याचं असं झालेलं आहे की आपण आपल्या सौंदर्याला, आपल्या गौरवाला विसरतो. ते फक्त त्या मायेने केलं. तेव्हा ती माया आपल्यावर पडलेली आहे. पण त्या मायाचं जे काही करणं झालं त्याच्यात कधी कधी ही लहान लहान मुलं अशी भटकतात की डोकात फुटून मरतात. परत जन्म होतो, परत परत शोध चालतो. करत करत शेवटी ती आई मिळाली. कदाचित कलियुगात तो समय, ती विशेष वेळ आलेली आहे जेव्हा सगळं काही फिरणं भटकणं त्या मुलाचं संपलेलं आहे आणि कदाचित आजच असा आपल्यासाठी सुमंगल संधीचा काहीतरी विशेष म्हटलं पाहिजे, देवाचा आशीर्वाद असेल आजच पुष्कळ लोकांना सुद्धा हे मिळू शकतं. तेव्हा काही लोक इथे असे विचार करत बसलेत की असं कसं शक्य आहे वगैरे, हे मला माहिती आहे. तेव्हा त्यांनी आता थोडस जे काही आपल्या डोक्यात आहे किंवा पुष्कळ वाचलेलं वगैरे आहे ते थोडं बाहेर ठेवून आतमध्ये मी काय सांगते तिकडे लक्ष द्या. कारण पुस्तकी ज्ञानाने जर कुंडलिनी समजली असती तर पुस्तकं वाचून वाचून पुष्कळ लोक भाषण देतात. पुष्कळ लोकांची अशी स्थिती आहे की पुस्तकं वाचून ते भाषण देतात आणि काहीही लब्धावून होत नाही. वेड्यांचा बाजार नुसता तयार करून ठेवलेला अशा लोकांनी. त्या पुण्या शहरात, त्या आमच्या मुंबई शहरात कुंडलिनी जागृत करणारे हजारो लोक आहेत. पण ते लोक आमच्याकडे आले की आम्ही त्यांना नमस्कार करून सांगतो की तुम्ही तुमच्या गुरुजींच्याकडे जा, आमच्याकडे काही तुमचं ठीक होणार नाही. कारण त्यांच्या सगळ्या चक्रांचं सत्यानाश आणि बिघाड झालेला आहे. त्याला कारण असं की पुस्तकं वाचून कोणतंही कार्य केलं की त्या आर्टिफिशियल. तुम्हाला जर एखाद्या मुलाची आई हरवली, तिला सांगितलं तू हे पुस्तक वाच आईविषयी, आणि आई भेटल्यावर तिला अगदी खूप जोरात मिठी मार, काय स्थिती होईल? नाचकी होईल की नाही? आणि हे नाचकीपणा करत करत आपण कोणत्या स्थितीला जातो ते मी थोडंसं आता आपल्याला सांगेन. की ए आणि सी ह्या ज्या दोन आपल्यामध्ये शक्ती आहे त्याला मी सिंपथॅटिक नर्वस सिस्टम म्हणते. त्याला आपल्या योगामध्ये इडा आणि पिंगला अशा दोन नाड्या म्हणतात. आणि मधली जी नाडी आहे तिला सुषुम्ना असं. इडा आणि पिंगला, आता जे डॉक्टर तिथे आहेत ते मला जास्त चांगले समजू शकतील किंवा सायकॉलॉजिस्ट आहेत ते मला जास्त चांगले समजू शकतील. त्यांचे हेच फायदे आहेत की काही त्यांनी शोध काढून काढून एवढं तर शोधून काढलेलं आहे की एक अशी शक्ती आपल्यामध्ये आहे की ज्याच्यावर माणसाचा स्वतःचा काहीही अधिकार नाही. त्याला ते ऑटोनॉमस नर्वस सिस्टम म्हणतात किंवा दुसरं नाव त्याला जे सायकॉलॉजिस्टने दिलेलं आहे त्याला युनिव्हर्सल अनकॉन्शियस असं नाव दिलेलं आहे. पण ही सगळी नावं आहे, त्याच्याबद्दल काही विशेष त्यांना माहिती नाही आणि त्याबद्दल ते काही सांगू शकत नाही. ही पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम आहे. म्हणजे जसं की आपलं हृदय आहे, आपण धावायला लागलो की हृदय धगधग 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 आपण वाढवू शकतो. पण आपण म्हणायचं की हृदय कमी करून टाकू तर ते कमी नाही होत. थांबवू शकतो पण कमी करता नाही. अशा पुष्कळशा गोष्टी आपण करतो आहोत आपल्या पोटामध्ये जे अन्न पचन होत आहे त्या आपल्या हातच्या नाही, त्या आपोआप होत असतात. त्या सगळ्या या पॅरासिम्पथॅटिक मध्ये मधल्या त्या जे मी दाखवलेल्या इथे त्या दोन्ही शक्त्या म्हणजे लेफ्ट अँड राईट सिम्पथॅटिक आणि पॅरासिम्पथॅटिक किंवा इडा आणि पिंगला आणि सुषुम्ना अशा तिन्ही नाड्या, त्या तिन्हीचा परिणाम आपल्या मधोमध असलेल्या प्लेक्ससेस म्हणजे चक्रांवर. हे आहेत आपल्यामध्ये प्लेक्ससेस आहेत हे डॉक्टर्स मानतील आणि त्यांचे जे सेंटर्स आहेत त्यांना आम्ही चक्र म्हणतो. तेव्हा त्या चक्रांवर मधली जी
संस्था आहे की आपल्या डोक्यामध्ये कुणी पेट्रोल भरावं तशी भरलेली आहे. त्याच्यानंतर मग त्या जेव्हा दोन संस्था चालू होतात त्या कशा चालू होतात हे पाहिलं पाहिजे. जेव्हा लहान मूल आईच्या मांडीवर दूध पित असतं त्यावेळेला पूर्ण आनंदात पॅरासिम्पथॅटिक असतं, काही करत नाही, व्यवस्थित दूध पित असतं. इतक्यात आई त्याला उचलून इकडून तिकडे हलवते लगेच. हे काय केलं असं वाटतं त्याला. ते कशामुळे? त्या पॅरासिम्पथॅटिकच्या मुळे नाही पण सिम्पथॅटिक मुळे वाटतं की असं आईने मला का केलं, म्हणून तो विरोध करतो. तो विरोध आल्यामुळे इगो म्हणून एक गोष्ट या अहंकार आणि प्रतिअहंकार हे दोन्ही अशा रीतीने तयार होतात. पहिल्यांदा अहंकार जेव्हा तो विरोध करतो आईला, मी आहे, की कोण मला त्रास देणार असं जेव्हा वाटलं तेव्हा तो विरोधामध्ये इगो बनतो आणि त्याच्यानंतर मग त्याची आई त्याला म्हणते असं करू नकोस तसं करू नकोस. तेव्हा त्याचं जे कंडिशनिंग होतं त्याच्यामुळे सुपर इगो म्हणजे प्रतिअहंकार बनतो. नावामध्ये येऊ नका म्हणजे पुष्कळचे लोक ह्या शब्दाला असं का तुम्ही हे असं केलं वगैरे नाही. त्याचा काय सारार्थ आहे तो घ्यायचा, सारार्थ आहे तो घ्यायचा, शब्दांवरती येऊ नका. तेव्हा मी अहंकार आणि प्रतिअहंकार त्याला म्हणते, पुष्कळ त्याला अतिअहंकार वगैरे वगैरे शब्द वापरतो. आता माणसामध्ये अहंकार आणि प्रतिअहंकार हे सारखे वाढत असतात. त्याला वाटतं मी कोणीतरी आहे तर इगो वाढतो. कुणी सांगितलं असं करायचं नाही म्हणजे त्याचा सुपर इगो वाढतो. आणि असं वाढत वाढत दोन्ही हे खूप वाढायला आलं की मग जाऊन ते वरती एकमेकाला भिडतात. आणि जेव्हा हे दोन्ही एकमेकाला भिडतात तेव्हा आपल्या डोक्याच्या इथे आपल्याला माहिती लहान मुलांची टाळू वाजत असते आणि ती टाळू नंतर भरून येते. ती टाळू भरून आल्याबरोबर मुलाचा अहंकार आणि प्रतिअहंकार पूर्णपणे आपलं काम दाखवलं. मधल्या स्थितीमध्ये जेव्हा मुलाची नाळ कापली जाते तेव्हा इथे एक मोठी गॅप होऊन जातो. ते म्हणजे बाहेर सुद्धा दिसतं आपल्याला, डॉक्टर्स असेल तर त्यांना कळेल इथे गॅप असते. पॅरासिम्पथॅटिक मध्ये एक गॅप आहे, त्याला झेन मध्ये व्हॉइड म्हणतात, मी त्याला भवसागर माया म्हणते. ही एक मोठी भारी माया. आता आपण आपल्या अहंकार आणि प्रतिअहंकार ह्याच्यामध्ये राहतो आणि अहंकार आणि प्रतिअहंकारामुळे माणसाला मी पण आला म्हणजे मी कोणीतरी आहे, मी वेगळा आहे अशा रीतीची भावना आहे. तिथे थोडासा कठीण आहे म्हणून जरा शांत नाही का. मीपणा आला म्हणजे जे सारखं अव्याहत डोक्यात वाहत असतं ते बंद होतं आणि तुम्ही काहीतरी वेगळं होता. म्हणजे असं समजा माझं बोट आहे, हे वेगळं होऊन म्हणेल की मी एक वेगळं बोट आहे. ह्याच्यामध्ये वाहणारं चैतन्य जर कापलं गेलं आणि ह्याला वाटलं की मी त्या चैतन्यावर आहे तेच मी आहे, तर तशी स्थिती माणसाची होऊन जाते आणि तो एक मी अमका मी निर्मला देवी असं स्वतःला समजलं. आता हे सगळं मी सांगितलं आपल्याला एवढ्यासाठी झालंय की एक माया, हे एक इल्युजन, एक माया तुमच्या समोर आली की मी आहे आणि मी सगळा काही आहे, त्याच्या पलीकडे काही जग नाही हे दिसायला. आता जेवढं काही खोट आहे ते खरं वाटतं. म्हणजे तुम्ही जन्मल्याबरोबर तुम्हाला एक नाव दिलं, आता मला जसं नाव दिलं निर्मला, मग ते माझं नाव खरं झालं. मग नावासाठी कुणी मला जर निर्मला म्हणून शिव्या दिल्या की मी लगेच त्यांना मारायला होतो. मग तुम्ही ह्या देशाचे म्हणजे तुम्ही हिंदुस्थानी, हे खोटं. आम्ही कुठले देवानी काय असं हिंदुस्थान बनवला होता का? त्यांनी काही सुद्धा बनवलेलं नाही. सगळ्या मिथ्या जेवढ्या गोष्टी आहेत त्या आपल्याहून होतात. मग आम्ही मुंबईकर, तुम्ही पुणेकर, मग पुणेकराचे आम्ही आमचे तुम्ही काम करत करत आपण लहान 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 होत जातो आणि संबंध मिथ्या, जेवढं काही मिथ्या आहे, जे काही खोटं आहे त्याला आपण एक करून घेतो. पण त्याचा इलाज कसा करायचा, हे सहज योगाने कसं करायचं, हे सगळं नंतर मी कुंडलिनीच्या वर्णनानंतर आपल्याला सांगणार आहे. आता कुंडलिनीचं वर्णन आतापर्यंत कितीतरी योग दर्शन अमुक प्रमुख कितीतरी लोकांनी कुंडलिनीवरती लिहिलं, पुष्कळ लोकांनी पुस्तकं लिहिली आणि पुष्कळचे लोक पुस्तकं वाचून कुंडलिनीचं वर्णन देतात. पण कुणी खरोखर कुंडलिनी पाहिली आहे की नाही असं जर विचारलं तर पुष्कळ म्हणते सुद्धा की आम्ही कुंडलिनी पाहिलेली.
पण त्याची प्रचिती पाहिजे. उद्या जर मी म्हटलं की माझ्या हातामध्ये खडू आहे, तर त्याची प्रचिती काय की मला लिहिता आलं पाहिजे, दाखवलं पाहिजे मी इकडे लिहून. जर तुमच्याजवळ कुंडलिनी तुम्हाला माहिती आहे, तर दुसऱ्यामध्ये कुंडलिनीचं काहीतरी करून दाखवलं पाहिजे. आणि जर तुम्हाला कुंडलिनी दिसलेली आहे, एवढं तुम्हाला दर्शन कुंडलिनीचं आहे, तर दुसऱ्याची कुंडलिनी कुठे आहे ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. इतकंच नव्हे तर त्याला सुद्धा तुमच्यासारखं कुंडलिनी दर्शन झालं पाहिजे. पण तसं मुळीच होत नाही, कारण कुंडलिनी पाहिलेली मला तरी आतापर्यंत एकही मनुष्य भेटलेला नाही. पुष्कळ गुरु लोक पाहिलेत मी, पुष्कळ यच्च यावत हिंदुस्थानात फिरून मी पुष्कळ लोक पाहिलेत आणि इतक्या जवळ जाऊन पाहिले की तितक्या जवळ कदाचित तुम्ही त्याला घडणार सुद्धा नाही. आणि एकाही माणसाला मी जागृत पाहिलेलं नाही. दोघं आहेत ते मला आतमध्ये माहिती आहेत की ते आहेत, पण ते लोक साधारणपणे संसारात नाही, बाहेर बसले. या कुंडलीचं दर्शन आपल्याला जेव्हा होतं, तेव्हा कुंडलिनी म्हणजे ही पॅरासिम्पथॅसी, तिला जेव्हा आपण बघतो आपल्याला आश्चर्य वाटेल की आता हे मी सायन्सच्या पुढचं बोलतो. तेव्हा कुंडलिनी ही जशी ट्यूब आहे ना, अशा रंगाची दिसते. इतकंच नव्हे, तिच्यावर थोडस पिवळं सोळा प्रकाश असतो, थोडा लाल असतो. आणि प्रत्येक चक्रामध्ये एखाद्या कुंडासारखं किंवा एखाद्या तलावासारखं दर्शन होतं. त्याच्यामध्ये प्रतीक रूपाने तुम्हाला काही काही प्रत्येक चक्रावर काहीतरी दिसतं. सगळ्यात खाली जो मूलाधार चक्र आपण ज्याला म्हणतो, त्या मूलाधार चक्रावर आपल्याला श्री गणेशाचं दर्शन. आता पुष्कळनाथांची माताजी काहीतरी सांगतात, पण त्याचा आमच्याजवळ पुरावा आहे. जी मंडळी आमच्या तिथे आता पास झालेली आहेत, जर एखाद्याचं मूलाधार चक्र, बरं का, त्याच्यात फार अंतर आहे, मूलाधार चक्र धरलेलं असेल किंवा त्यांना त्रास असेल मूलाधार चक्रावर, म्हणजे तरतरेचे जे 4 प्लेक्सिस आहेत त्याची सेक्स एक आहे, एक तुमचं युरिनचा त्रास आहे वगैरे असे असले, त्यांनी जर गणेशाचं नाव घेतलं रिअलाइज माणसाने, तर ते चक्र त्याची प्रती साक्षात गणेशाचं दर्शन तिथे होतं. आणि त्यात तसंच होतं जसं स्वप्नामध्ये, सबकॉन्शियस माइंड मध्ये झोपेत आपल्याला काहीतरी प्रतीक रूपाने दिसतं. हे सायकॉलॉजिस्टनी मानलेलं आहे. पण हे दिसायला एक जे वेगळे डोळे पाहिजे ते आल्याशिवाय दिसणार नाही, म्हणून ती गोष्ट नाही अशी गोष्ट. ही गणेश काही आपल्याला पुस्तकात आलेले नाही, हे समजून घेणार पाहिजे. कुणी त्यांचं वर्णन केलं म्हणून नाही, ते साक्षात तिथे आहे. आणि त्यांची शक्ती ही गौरी शक्ती आहे, जी चैतन्य शक्ती आहे, ती त्या 7 चक्रात वेगळ्या वेगळ्या रूपाने. आता मी हिंदू धर्माचा प्रचार करते अशी सुद्धा लोक म्हणू शकतील, म्हणाले तरी मला हरकत नाही, कारण जे खरं ते सांगितलं पाहिजे. त्याच्यात हिंदू मुसलमानांचा काही फरक नाही, सगळे त्या धर्मात दिसतात ते मला आता आपल्याला मी सांगणार. पुढे दुसऱ्या चक्रावर ज्याला स्वाधिष्ठान चक्र म्हणतात, त्याच्यावर आपल्याला श्री ब्रह्मदेवांचं दर्शन होतं. आणि त्यांची जी श्री शक्ती आहे ती आपल्याला माहिती आहे, सरस्वती. तिथे सरस्वती देवीचं दर्शन. सरस्वती ही ब्रह्माची शक्ती आहे. तिसऱ्या चक्रावरती ज्याला आपण मणिपूर चक्र म्हणतो किंवा ज्याला इंग्लिशमध्ये सोलर प्लेक्सस म्हणतात, त्याच्यावरती श्री विष्णू साक्षात दिसतात. आणि त्यांची शक्ती लक्ष्मी आहे, तिथे. त्याची उदाहरणं म्हणजे आपल्याला अशी सांगायची की एखाद्याची जर समजा नाभी धरलेली असली, आमच्या व्हायब्रेशन्स मध्ये आम्ही म्हटलं नाभी धरली आहे म्हणजे हे बोट जळतं त्याचं, आपल्याला आश्चर्य होते हे बोट बरोबर जळ. आता इथे निदान तरी आपल्यामध्ये 25-30 माणसाची याची पार झालेली किंवा जास्त असते, त्यांना माहिती बरोबर हे बोट झाले. मग ते एखादं लहान मुलं असेल ना का किंवा मोठं, त्याला जर विचारलं बेटा तुमचं कोणतं बोट जळतं किंवा ते, 1-1.5 वर्षाची मुलगी आहे ती बरोबर सांगते हे जळतं, म्हणजे नाभी चक्र जळतं. नाभी चक्र म्हणजे हे मणिपूर चक्र. आणि मणिपूर चक्रावरती जर तुम्हाला बाधा असली किंवा जळत असलं म्हणजे लक्ष्मीचा त्रास असतो. एक गोष्ट
माझ्याकडे आले, म्हणाले माताजी माझ्याकडे लक्ष्मी राहत आहे. मी काय करू? पाहिल्यावर लक्ष्मी काय तिथे नाभीचक्र धरले. नाभीचक्र स्वच्छ झाल्याबरोबर त्यांनी मला सांगितलं दुसऱ्या दिवसापासून माझ्या लक्ष्मीचा त्रास फारच कमी झाला. ज्यांना नाभीचक्राचा त्रास असेल त्यांना पोटाचे सगळे त्रास होतील, जे सोलर प्लेक्सस मुळे होतात ते, म्हणजे लिव्हरचा त्रास, इंटेस्टाईनचा त्रास, हे शारीरिक त्रास. पैशाच्या दृष्टीने लक्ष्मीचा त्रास, त्याच्यानंतर वर त्याला आपण कार्डियक प्लेक्सस म्हणतो इंग्लिशमध्ये, आणि मराठीमध्ये त्याला अनहद चक्र म्हणतात. त्या ठिकाणी श्री शिवाचे स्थान, आत्म्याचं स्थान हे हृदयामध्ये तुम्हाला दिसतं. अगदी अंगुष्ठासारखा खरंच दिसते, फ्लेम दिसते. जसं आपल्या गॅसच्या लाईट मध्ये फ्लेम जळत असते की नाही, तसं तिथं असते. आणि त्याची जी एनर्जी आहे ती कुंडलिनी खालून वर आली तिथे मग ते पे दुधामध्ये आपल्या श्री शंकराचे स्थान आहे. आणि त्यांची शक्ती पार्वती तिथे 9 रूप आहे. 90 रूपामध्ये ती असते. आणि जेव्हा ती एकटी येते तेव्हा ती प्रचंड कार्य करते. जेव्हा ती शिवाबरोबर असते तेव्हा शांत एकटी स्वरूप अन्नपूर्णा असते. त्याच्या पुढे विशुद्धी चक्रावरती श्री कृष्णाचं स्थान आहे. आणि त्याची शक्ती श्री राधेची. ही सगळी एकच शक्ती सगळीकडे आहे, पण त्यांचं जे स्थान आहे ते त्यांच्या उत्क्रांतीवर अवलंबून आहे. म्हणजे मानवाची उत्क्रांती जशी जशी होत गेली, संसाराची उत्क्रांती जशी जशी होत गेली, तशी तशी ती स्थानं बनत गेलेली. आता ते सुद्धा एक मोठं हे आहे सांगायचं, म्हणजे की त्याच्यावर जर बोलायला बसले तर त्याला सुद्धा एक पूर्ण लेक्चर लागेल की आपलं कशी उत्क्रांती झाली, कशी आपण वाढलो वगैरे. नंतर आज्ञाचक्रावर त्या ठिकाणी श्री महालक्ष्मीचं स्थान. महालक्ष्मीला कोणी तिचा अवतार घेतलेला कुठे आपल्या पुराणात गिराणात कुठेही तिचं वर्णन नाही. ते कोणतं आहे हे मी जर आता सांगितलं तर आपल्याला शॉक बसेल, पण ते म्हणजे मेरीचं स्थान. जीजसची आई महालक्ष्मी होती आणि जीजस हा स्वतः प्रणव रूप एक अवतार. आणि नंतर इथे भगवती साक्षात चैतन्य स्वरूपिणी कुंडलिनी आहे. आता खालून वरपर्यंत येताना जेव्हा मी आपल्याला एक गोष्ट सांगते आहे तेव्हा त्याच्यात एक एक युगाची गोष्ट, उत्क्रांतीचे वेगळे वेगळे स्वरूप त्या एकेका अवताराच्या वेळेला झालेलं. त्यातल्या त्यात विशेष म्हणजे त्या ठिकाणी 6 ते 4 जे मी गॅप दाखवलेली आहे, जी मी गॅप दाखवली ज्याला वाईट म्हणतात, त्या ठिकाणी गुरुचं स्थान. आणि गुरुचं स्थान म्हणजे श्री दत्तगुरूंचं स्थान. पण आपल्याला आश्चर्य वाटेल की श्री दत्तगुरु त्यांनी कितीदा तरी अवतार घेतलेला आहे आणि त्याचं जरी वर्णन असलं तरी त्यांची ओळख श्री दत्तगुरूंचं स्थान आहे. पैकी त्यांनी अवतार घेतलेला आहे तर म्हणता येईल की जनक राजा, जो विदेही जाणला जात असे, ज्याची मुलगी सीता, तिचं नातं त्यांच्याशी बहिणीचं किंवा मुलीचं. सीता ही स्वयं शक्ती स्वरूपा होती. त्याच्यानंतर त्यांचा धोराष्ट्र जो की पारशांचा होता, तो सुद्धा जनकाचाच अवतार किंवा दत्तात्रयांचा अवतार. त्याच्यानंतर मच्छिंद्रनाथ त्यांना म्हणतात, पण त्यांच्या शिष्याने मात्र दुसराच मार्ग आक्रमण केला. बहुतेक गुरूंची दुर्दशा झाली ती त्यांच्या शिष्यांमुळे. त्याच्यानंतर मोहम्मद साहेब पैगंबर हे त्याचे अवतार. आता कोण मुसलमान, कोण हिंदू आणि कोणत्या धर्माचा मी प्रचार करते ते आपल्याला कळेल. नुसतं तिथे जर पाहायला गेलं तर सगळं दिसू शकतं, पण ते डोळे आला पाहिजे. आणि आता आधुनिक काळामध्ये आपले शिर्डीचे साईबाबा
हे त्यांचेच अवतार. आणि पैगंबराची मुलगी जी फातिमा होती ही साक्षात ही शक्ती आहे. आणि तिचे जे 2 मुलं होते ते महावीर आणि सिद्ध होते. असं आणि होते. आता हे विचारा की महावीरांचं भांडण मुसलमानांशी त्यांच्याशी कसा. आतमध्ये जे आहे ते वेगळं आहे आणि बाहेर आहे ते अगदी विचित्र दिसत आणि विचित्र. एकच शक्तीचे हे अनेक रूप, अनेक काळी होऊन मानवाला वर आणण्यासाठी